हाय गाईज, तर आज माझ्या सांगण्यावर ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, खूपच टेस्टी होते। तर त्यासाठी सर्वात आधी तेलामध्ये मी सर्व अख्खे मसाले आणि जिरा घातला होता आणि त्याला चांगला असं मी तडतडू दिला। त्यानंतर त्यामध्ये स्लाइस केलेले अनियन्स घातले होते आणि त्याला चांगले असे मी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी लसूण ठेचून ॲड केला होता। तुम्ही पेस्टसुद्धा ॲड करू शकता। लसूण चांगला परतल्यानंतर त्यामध्ये मी हळदी पावडर आणि लाल तिखट ॲड केलं होतं आणि धनिया पावडर 1 टेबलस्पून ॲड करून चांगलं असं मिक्स करून घेतलं होतं। त्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलं होतं आणि त्याला देखील चांगले असे परतून घेतले होते। आणि परतून घेतल्यानंतर थोडंसं मी मसाला शिजण्यासाठी त्यामध्ये पाणी ॲड केलं होतं, जेणेकरून मसाला आहे तो चांगल्या प्रकारे आपला शिजेल। आणि त्यानंतर सुकं खोबरं भाजून मी त्याचं वाटण बनवून ठेवते, ते यामध्ये मी 2 चमचे ॲड केलं होतं आणि त्याला चांगलं असं मी परतून घेतले होते। युजुअली मी वरून ॲड करते, पण आता कुकरमध्ये बनवत असल्यामुळे ही भाजी मी आधीच ॲड करत होते फोडणीमध्ये। तर ही भाजी खरंच खूप टेस्टी होते आणि एकदम अशी नॉनव्हेजसारखी लागते आणि हाय प्रोटीन अशी ही भाजी होते। कमी तेलामध्येच बनवली तरच हिचं जास्ती बेनिफिट्स आहेत। तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की बनवून बघा तुमच्या घरी। तर त्यासाठी मी सोया चंक्स आणि चणा डाळ असते तिला पाण्यामध्ये सोक करून ठेवलं होतं। 1 तास चांगलं असं तिला भिजून घेतलं होतं। त्यानंतर सोक केलेली चणा डाळ आणि सोया चंक्स या भाजीमध्ये मी ॲड केले आणि वरून थोडंसं पाणी ॲड केलं होतं आणि सॉल्ट ॲड करून कुकरचं झाकण लावून 4 विसल्स घेतल्या होत्या आणि त्यानंतर आपली ही भाजी रेडी होते। एकदा ही भाजी नक्की ट्राय करा तुम्ही आणि भाकरी चपाती कशासोबतसुद्धा एन्जॉय करा। तर आजच्यासाठी एवढं।